अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 5वा दिवस वादळी ठरण्याची शक्यता। अनिल परबांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक होणार, तर राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज होणार सादर। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी-मार्च महिन्याचं अनुदान। पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखीन एक धक्का। मित्रा संस्थेच्या उच्चस्तरीय सल्लागार पदावरून शिंदेंचे निकटवर्तीय अजय आशर यांची उचलबांगडी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट नवीन महाबळेश्वरला विरोध। शेकडो हरकती आल्यानं प्रोजेक्ट बारगळल्याची शक्यता। राहुल गांधी आज मुंबईतील काँग्रेस नेत्यांशी करणार चर्चा। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी करण्यासंदर्भात सपकाळ वर्षा गायकवाडांसोबत चर्चा। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। सरकारच्या कृतीला जशास तसं उत्तर द्यायचा मवियाचा निर्णय। मवियाच्या बैठकीत शरद पवार उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याकरता एसआयटी आक्रमक। एसआयटीचा कोर्टात अर्ज। मराठवाड्यातील अनेक लोकांची पतसंस्थेकडून फसवणूक। भाजप आमदार सुरेश धसांचा खळबळजनक आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।